जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा, ग्रामस्थांचा प्रश्नांचा भडीमार। पोलीस बंदोबस्तात पिपरी मेघे येथील ग्रामसभा पार पडली आणि या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या संतापाचा अक्षरशः उद्रेक पाहायला मिळाला। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या ग्रामसभेत प्रश्नांचा असा भडीमार झाला की ग्रामपंचायत प्रशासनासमोर अनेक मुद्द्यांवर उत्तर देताना चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आलेल्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला। गावात स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने मृतदेह दफन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाचा वापर करण्याचा इशारा देण्यात आला। पट्टे वाटपामध्ये गरजू नागरिकांना डावलण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। गायरान आणि गावठाण जमिनीबाबत पोलीस पाटलांकडे थेट माहिती मागण्यात आली, मात्र अपेक्षित माहिती न मिळाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत माहिती देता येत नसेल तर नोकरी सोडून द्या अशा तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केली। गावातील सुविधा केंद्रावर झालेल्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला। लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावाला शववाहिकेची गरज असताना ती उपलब्ध नसल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली। मात्र या संपूर्ण ग्रामसभेत सर्वाधिक बोचरा सवाल उपस्थित झाला तो गेल्या अनेक वर्षापासून सत्ता असताना नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी ग्रामसभेतच आवाज का उठवावा लागतो। हा ग्रामसभा ही गावच्या विकासाचा आरसा मानली जाते, मात्र महसूल, वीज, आरोग्य आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांच्या अनेक प्रश्नांना ठोस उत्तरे मिळत नसल्याची नाराजगी व्यक्त करण्यात आली। विशेष म्हणजे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ग्रामसभेत सहभाग घेत प्रशासनाला जाब विचारलाय। त्यामुळे पिपरी मेघीची ग्रामसभा केवळ औपचारिक सभा न ठरता प्रशासनाच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी संतप्त ग्रामसभा ठरली आहे। आता प्रश्न एकच, तहकूब ग्रामसभा असल्याने नागरिकांनी मांडलेल्या विषयांचे ठराव प्रोसिडिंगवर घेतले जाणार का? केवळ कागदोपत्री प्रश्न उत्तरांची औपचारिकता राहणार की ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्रत्यक्षात न्याय मिळणार असे बघणे महत्त्वाचे ठरले आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।